आम्ही फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी केलेल्या नाहीत. 1500 रुपये सर्वसामान्य भगिनीला देताना देखील आमची किती मजाक उडवली लोकांनी, टिंगल केली. हे काय भीक आहे का, हे काय विकत घेत आहे का, हे काय मिळणार आहे का. कोर्टामध्ये गेले स्टे घ्यायला, कोर्टाने त्यांना चपराक लगावली आणि आम्ही पैसे, त्यांना वाटलं हे चुनावी जुमला आहे, पण आम्ही खात्यात पैसे जमा केले. कार्यकर्त्यांची भावना असते. आता 100 दिवस तर सरकारचे झालेले आहेत. आता पुढच्या 5 वर्षाच्या व्हिजनमध्ये कुठले 2 मोठे प्रोजेक्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेत की मला हे 5 वर्षात पूर्ण करायचे आहेत? एक असे 2 का म्हणताय तुम्ही? आमच्याकडे प्रोजेक्टच खूप आहेत. आम्हाला कंप्लीट मेट्रो करायची आहे, एंड टू एंड इंटरनल मेट्रो करायची आहे. अश्विनी भिडे मॅडम इथे आहेत, त्या मेट्रोचं त्यांना ते एकदम मनापासून त्याच्यावर लागलेले आहेत. आणि मेट्रो 3 आता आपला दुसरा टप्पा होईल. किती लाख लोकांना फायदा होणार त्याचा? जवळपास आता तरी किती लोकांना होतोय? 13 लाख पॅसेंजर पर डे. एक मेट्रो 3 आणि इतर नेटवर्क जे आहे पूर्ण MMR मध्ये मेट्रोचं नेटवर्क जे आहे ते कंप्लीट आम्ही करणार. वाढवण बंदर ते कंप्लीट करणार. वाढवण बंदर गेम चेंजर आहे. 3रा एअरपोर्ट आम्ही तिथे करतोय. नवीन एअरपोर्ट आता नव्या मुंबईतला, तो आता आम्ही सुरू करणार. त्याची झलक आम्ही मध्ये दाखवली. आणि हा करतोय आपण पालघरचा. पालघर हा पूर्णपणे तिथे देशातला नंबर 1चा वाढवण पोर्ट होणार. जगातल्या 10 पोर्ट पैकी तो एक आहे. तो जो डेप्थ जो आहे. आणि मोठे वेसल्स येतील, तिथली सगळ्या लोकांना नोकऱ्या मिळतील, तिथलं सगळं लॉजिस्टिक पार्क येईल, तिथे बिझनेस हब होईल, सगळं होईल. मोठ्या प्रमाणावर तिथे लोकांना एक इकोसिस्टीम तयार होईल. दुसरं, आता अटल सेतू तिथे उतरतो आपण, तिथे 3री मुंबई म्हणजे तिथे तर गेम चेंजरच आहे. हा संपूर्ण जो काही परिसर आहे हा डेव्हलप होईल. ग्रोथ सेंटर होतील, IT पार्क होतील. आणि आमचं हाऊसिंग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण. एक आम्ही नवीन धोरण आणतोय. यामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल, जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी, आणि वर्किंग वुमनसाठी म्हणजे आपल्या ज्या भगिनी काम करतात त्यांच्यासाठी देखील आम्ही त्याच्यामध्ये, आणि गिरणी कामगारांसाठी त्याच्यामध्ये घरांची आम्ही तरतूद केलेली आहे. नवीन पॉलिसी आम्ही आणतोय परवडणारी एकदम, म्हणजे लोकांना मुंबईमध्ये देखील परवडणारी घरं मिळाली पाहिजे. आणि म्हणून या अटल सेतूच्या आपण टोकाला जेव्हा जाऊ तिथे देखील मोठ्या प्रमाणावर, मग ते नैना लागलं ते एक क्षेत्र ते डेव्हलप होईल, हे डेव्हलप होईल, मोठ्या प्रमाणावर तिकडे होईल. आणि मग ते जे काही तिथून आपण उरणवरून जो रेवस रेड्डी म्हणालो, अलिबागला आपण जोडू. आता अलिबाग तिकडे जवळ येईल. लोक आता सेकंड होम म्हणतात, पण मला वाटतं हे सगळे ब्रिजेस जोडल्यानंतर ते एकदम जवळ येऊ आपण. 15-20 मिनिटात, अर्धा तास. विरार अलिबाग कॉरिडॉर आपण करतोय. वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आज आपण त्याच्यामुळे जवळ येणार. आणि हा आता वर्सोवा, आता जो वर्सोवा जो सिलिंग जो आहे वर्सोवापर्यंत जातो आपण. वर्सोवा ते भाईंदर ते विरार हा किती मोठा सिलिंग होतोय पूर्ण. म्हणजे तिकडचा पालघर एरिया जो आहे पूर्ण डेव्हलप होईल. आणि ही सगळी कनेक्टिव्हिटीच महत्वाची आहे. मल्टी मॉडेल कॉरिडॉर झाला, त्याच्यामध्ये आपण समृद्धी झाला, हे सगळे रोड जुळत आहेत. आता पुणे मुंबई काय होतं, 8 तास लागायचे. बाळासाहेब होते तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं गडकरी साहेबांना. आज त्या पुणे मुंबईमुळे एका रस्त्यामुळे 100 किलोमीटरच्या तिकडे IT सेक्टर आलं, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं एक रस्त्यामुळे. ठीक, एक रस्ता काय चमत्कार करू शकतो. त्यामुळे आमचे फोकस जे आहेत हे कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यटन. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, किती मोठा वाव आहे. आम्ही नवीन महाबळेश्वर करतोय. आज महाबळेश्वर ब्रिटिश, ही सगळी हिल स्टेशन ब्रिटिश काळातली आहेत. आपलं सरकार ब्रिटिशांच्या नंतर आपलं सरकार हे नवीन महाबळेश्वर करते. 250 गावांचं आता 200 आणखी 300 लोक गाव त्याच्यात ऍड झाली आहेत.